अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं प्राजक्ताज युनिवर्समध्ये मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज मी तुमच्यासोबत खूप सोपा, साधा आणि पैसा आकर्षित करण्यासाठी, आलेला पैसा टिकून ठेवण्यासाठी एक उपाय शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। पैसा प्रत्येकाला हवा असतो, प्रत्येकाला असं कोणी आहे का ज्याला पैसा नको आहे आणि त्यासाठी प्रत्येक जण कष्ट करतोय। पण आजचा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, हा उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर त्याआधी एक प्रश्न हा स्वतःला विचारायचा, तो म्हणजे खरंच आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो का, किंवा आपण कष्ट करतोय का, आपल्याला आपण लाख 2 लाख रुपये युनिवर्सकडे आणि त्या मानाने आपण कष्ट करतोय का। जर उत्तर हो असेल तरच हा उपाय करा। का? कारण की तुम्ही काहीच कष्ट करत नाही आहात। तुम्ही युनिवर्सकडे 1 लाख मागताय, पण तुम्ही कष्ट तर तुम्ही 5,000चे पण करत नाही आहात। आणि मग तुम्ही 1 लाख मागितलं, उपाय केला आणि तुम्हाला अनुभव नाही आला ना, तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगतात की आम्हाला तर अनुभवच येत नाही, आम्ही तर एवढं सगळं करतो, पण या मागं तुम्ही कष्टच केले नाही हे तुम्हाला दिसत नाही। पण तुम्हाला वाटतं की मी सांगितलेल्या उपायाने तुम्हाला लगेच अनुभव आला पाहिजे, तर असं होत नसतं। म्हणून सुरुवातीलाच सांगते की तुम्ही कष्ट करताय की नाही हे स्वतः चेक करा आधी आणि मग हा उपाय करा। कष्ट करत असाल तर गॅरंटेड तुम्हाला उपायाचा अनुभव येईल। कारण बघा, एका ताईंना हा उपाय मी सांगितला होता आणि हा उपाय मी स्वतः 2 ते 3 वर्षापासून करते। माझे मिस्टर करतात, माझे फॅमिली मेंबर स्वतः हा उपाय करतात। उपाय खूप प्रभावी आहे, त्यासाठीच मी तुम्हाला सांगते। आणि तुम्ही जर म्हणाल की प्रत्येक उपायाचा तुम्हालाच कसा अनुभव येतो, तर प्रत्येक उपायाचा मला अनुभव येत नाही, तर माझ्या फॅमिली मेंबर्स असेल, माझे फ्रेंड्स असतील, माझे जे आपलं पेड कन्सल्टेशन घेतो तो आपले जे कस्टमर्स असतील त्यांना देखील अनुभव येतो आणि ते अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत असते। आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, हा जो उपाय आहे ना, हा प्रामाणिक कष्ट करणाऱ्यांसाठी आहे। म्हणजे बघा, तुम्ही खूप जण मला मेसेज करता की ताई आम्ही खूप मेहनत करतो किंवा माझा नवरा खूप मेहनत करतो, पण त्या जोगे त्याचं म्हणजे फळ मिळत नाहीये, किंवा एखादी जॉब आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, कोणतीही नॉर्मल जॉब आहे, 2-3 महिने त्यांचा पेमेंट होत नाहीये, तोपर्यंत आमचे खूप हाल होतात। असं असेल तर हा उपाय खास तुमच्यासाठी आहे। त्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छिते, बघा आपल्याकडे वेगवेगळ्या समस्येवर वेगवेगळे असे ब्रेसलेट आहे। आता हे 7 चक्र ब्रेसलेट जे सगळ्या समस्येवर चालतं, हे फिरोजा ब्रेसलेट जे व्यवसायासाठी वापरलं जातं, आणि हे धनयोग जे माझं स्वतःचं फेवरेट आहेच आहे, पण हे खूप जणांचं फेवरेट आणि त्याचसोबत प्रभावी ब्रेसलेट आहे। हे धनयोग ब्रेसलेट जे पैसा आकर्षित करण्यासाठी हेल्थ वेल्थ दोन्हीवर वापरलं जातं। त्याचबरोबर बघा, आपल्याकडे असं प्रेग्नन्सी ब्रेसलेट पण आहे। बघा, नवीन डिझाईन केलेलं हे प्रेग्नन्सी ब्रेसलेट पण आपल्याकडे आहे। आणि आता महत्त्वाचं म्हणजे अधिक मास चालू आहे, धोंड्याचा महिना चालू आहे। या अधिक मासानिमित्त 15 जून पर्यंत आपल्याकडे एक स्पेशल ऑफर चालू आहे, आणि ती म्हणजे कोणत्याही प्रकारच्या 2 ब्रेसलेटवर तुम्ही कोणतेही 2 ब्रेसलेट घ्या, त्या 2 ब्रेसलेटवर तुम्हाला हा धनलक्ष्मी कॉइन फ्री मिळणार आहे। बघा, माता लक्ष्मी फ्रंट साइडनी आहे आणि त्याच कॉइनच्या बॅक साइडनी श्री यंत्र आहे। हा धनलक्ष्मी कॉइन तुम्हाला कोणत्याही 2 ब्रेसलेट सोबत फ्री मिळणार आहे। त्यामुळे ऑर्डर करायचं असेल तर 15 जूनच्या आधी नक्की ऑर्डर करा, कारण की एक धनलक्ष्मी कॉइन फ्री मिळणार आहे म्हणजे स्वतः माता लक्ष्मी या धोंड्याच्या महिन्यामध्ये तुमच्या घरी येणार आहे। त्यामुळे नक्कीच ऑर्डर करा। तुमची जी समस्या आहे ती व्हॉट्सअपवर मेसेज करून सांगा। आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन व्हायला देखील विसरू नका। चला मग आता उपायाला सुरुवात करूया। हा जो उपाय आपल्याला करायचा आहे ना, तो पैसा आकर्षित करण्यासाठी करायचा आहे आणि आलेला पैसा टिकून ठेवण्यासाठी। आता हा उपाय करण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते सांगते। सगळ्यात पहिले आपल्याला एक प्लेन व्हाईट पेपर घ्यायचा आहे। आता तुम्हाला काल परवाच्याच व्हिडिओमध्ये दाखवला होता मी, प्लेन व्हाईट पेपर आपल्याला घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला बडीशेप घ्यायची आहे, जी दुकानामध्ये मिळते, पॉकेटवाली नाही, तर दुकानामध्ये बघा एक कच्ची बडीशेप मिळते, जी एकदम अशी डार्क ग्रीन कलरची असते। कच्ची बडीशेप तुम्ही कोणत्याही दुकानदाराला सांगा की मला कच्ची बडीशेप हवी आहे, ते तुम्हाला लगेच देतील। कच्ची बडीशेप आपल्याला घ्यायची आहे। त्याचबरोबर आता काळी मिरी घ्यायची आहे। एक व्हाईट प्लेन पेपर, कच्ची बडीशेप आणि काळी मिरी एवढंच घ्यायचं आहे। आणि आपल्याला एक पेन घ्यायचा आहे, काळ्या रंगाचा सोडून कोणत्याही रंगाचा पेन तुम्हाला घ्यायचा आहे। आता काळी मिरी किती घ्यायचं आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर सांगते। आपल्या मूल्यांकानुसार आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे। आता मूल्यांकानुसार घ्यायची, पण मूल्यांक कसा ओळखायचा तेही सांगते। मूल्यांक कसा ओळखायचा बघा, आपल्या जन्मतारखेनुसार आपण आपला मूल्यांक काढू शकतो। कसा ते पण सांगते, सविस्तर व्यवस्थित ऐका, स्किप करू नका। मूल्यांक ज्यांची जन्मतारीख 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9
1 ते 9च्या दरम्यान आहे त्यांचा मूल्यांक तोच आहे. ज्याची जन्मतारीख 2 त्याचा मूल्यांक 2, ज्याची जन्मतारीख 9 त्यांचा मूल्यांक पण 9, जन्मतारीख 8 असेल तर मूल्यांक 8, जन्मतारीख 3 असेल तर मूल्यांक 3. म्हणजेच काय तर 1 ते 9च्या दरम्यान ज्यांची जन्मतारीख असेल त्यांचा मूल्यांक तोच असेल. पण आता खरा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे 10 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत मग यांनी आपला मूल्यांक कसा काढायचा. तो पण अगदी सोपा आहे, व्यवस्थित ऐका. तुमची जन्मतारीख समजा आहे 23 म्हणजे किती 2 आणि 3 असं मिळून 23 होता. मग तुमची जन्मतारीख जर 23 असेल तर 2 आणि 3 ची बेरीज करा, ती येते 5. म्हणजे ज्यांची जन्मतारीख 23 आहे त्यांचा मूल्यांक आहे 5. उदाहरणार्थ आपण घेऊया 15. आता 15 म्हणजे 1 आणि 5, मग 1 आणि 5 ची बेरीज करून येते 6. म्हणजे ज्यांचा जन्मतारीख 15 आहे त्यांचा मूल्यांक येतो 6. त्याचबरोबर बघा 29 तारीख म्हणजे किती 2 आणि 9, 2 आणि 9 ची बेरीज केल्यावर येते 11. आता 11 म्हणजे डबल अंक झाला. हा मूल्यांक असतो का तर नाही, सिंगल अंकच मूल्यांक असतो. मग 11 मूल्यांक नसतो. मग कसं करायचं तर परत 1 आणि 1 ची बेरीज करायची, ती येते 2. म्हणजे ज्यांची जन्मतारीख 29 आहे त्यांचा मूल्यांक येतो 2. आता माझी जन्मतारीख आहे 13, मग मी 1 आणि 3 ची बेरीज करते आणि माझा मूल्यांक आहे 4. समजलं तुम्हाला मूल्यांक कसा काढायचा. आता उपाय कसा करायचा ते सांगते. व्हाईट प्लेन पेपर आपण घेतलेला आहे, त्यावर सगळ्यात पहिले व्हाईट प्लेन पेपर आहे, आपण एक पेन पण घेतलेला आहे. ब्लॅक कलरचा सोडून तुम्ही ग्रीन घ्या, रेड घ्या, ब्ल्यू घ्या, कोणताही रंगाचा पेन घेऊ शकता. त्या पेपरवर ना सगळ्यात पहिले आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे. आणि एक गोष्ट महत्त्वाची, हा उपाय फक्त आपण आपल्यासाठी करू शकतो, इतर कोणासाठी नाही. आपल्याला आपलं नाव त्या पेपरवर लिहायचं आहे, पूर्ण नाव. आता मी माझं पूर्ण नाव लिहीन, प्राजक्ता अक्षय जाधव असं पूर्ण नाव त्या पेपरवर लिहायचं, किंवा फक्त प्राजक्ता जाधव म्हणजे फक्त नाव आणि आडनाव लिहिलं तरी चालेल, पण शक्यतो पूर्ण नाव लिहा. त्यानंतर त्या नावाच्याच खाली एक्झॅक्टली आपल्याला आपली जन्मतारीख लिहायची आहे. जी काही तुमची जन्मतारीख असेल ती तुम्ही अंकामध्ये लिहा, अक्षरामध्ये लिहा. शक्यतो अंकामध्येच लिहा. जी काही जन्मतारीख असेल ती तारीख लिहायची, महिना लिहायचा आणि वर्ष लिहायचं. जन्मतारीख लिहिली त्यानंतर जी आपण बडीशेप घेतलेली आहे थोडीशी अशी बडीशेप घ्यायची, ती त्यावर ठेवायची. त्यानंतर आपण जेवढे काळी मिरी घेतलेले आहे आपल्या मूल्यांकानुसार, मग 1 असेल, 5 असेल, 7 असेल, 9 असेल, ते काळी मिरी त्यावर ठेवायचे. त्याची एक पुडी बांधायची आहे आणि ती पुडी आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. आता सगळ्यात पहिले हा उपाय तुम्हाला कोणत्याही महिन्याच्या शुक्रवारी करायचा आहे, कारण की शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे. ती पुडी देवघरासमोरच बसायचं आहे, ती पुडी हातात घ्यायची आहे आणि तिथेच बसून आपल्याला 108 वेळेस मंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजे ओम ह्रीम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमो नमः. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळेस म्हणायचा आहे. आणि त्यानंतर ती जी पुडी आहे ती आपल्याला रोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची आहे. आणि इतर दिवसभरामध्ये ती आपल्याला आपल्याजवळ पर्स असेल, पॉकेट असेल, खिशामध्ये तुम्ही ते ठेवू शकता, पण रोज रात्री झोपताना ती उशीखाली ठेवायची आणि मग झोपायची आहे. पुरुष जर हा उपाय करत असेल तर त्यांनी त्यांची पुडी कायम स्वरूपीसाठी ठेवायची आहे. तुम्हाला जर वाटलं तुमच्या पुडीतलं काही साहित्य खराब झालं तर मग अशा वेळेस तुम्ही ती पुडी वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या आणि तुम्ही नवीन पुडी बनवू शकता. पण स्त्रिया करत असेल तर स्त्रियांनी समजा हा उपाय आत्ता शुक्रवारी केला आणि तुम्हाला 15 दिवसांनी 20 दिवसांनी तुमचा मासिक धर्म चालू झाला. जेव्हा मासिक धर्म चालू होईल ती पुडी स्वतःपासून लांब ठेवायची. मासिक धर्माचे 5 दिवस झाल्यानंतर ती पुडी वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आणि परत जो कोणता शुक्रवार येईल त्या शुक्रवारी तुम्हाला नवीन पुडी बनवायची आहे. स्त्रियांनी एकच पुडी कायम वापरायची नाही. मासिक धर्मानंतर प्रत्येक वेळेस ती पुडी तुम्हाला चेंज करायची आहे आणि प्रत्येक वेळेस उपाय करताना शुक्रवारीच ती उपाय करायचा आहे, ती पुडी बनवायची आहे, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. खूप प्रभावी, खूप सुंदर हा उपाय आहे. खूप पैसा आकर्षित करणारा हा उपाय आहे. एकदा नक्की करून बघा. त्याचबरोबर तुमच्या वेगवेगळ्या समस्येवर वेगवेगळे ब्रेसलेट नक्की ट्राय करून बघा. 100% अनुभवाची गॅरंटी मी तुम्हाला देते, कारण की प्रत्येकाला अनुभव येतो म्हणजेच येतो. चला तर मग तुम्हाला हा उपाय कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ बघायला आवडते का ते देखील कमेंट करून सांगा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.